कोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा, आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सुखदेव पाटील यांचे शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येतोय. हॅलो. तर या ठिकाणी सुखदेव पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी असेल, त्याचबरोबर गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना ज्या ट्रॉफी दिल्या त्या सुखदेव पाटील यांच्याकडून देण्यात आल्यात. त्यांचं सुद्धा सतश आभार मानतोय. आणि या ठिकाणी निश्चितच पाहुणे आमच्या व्यासपीठावरती आल्यात. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांचा बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दिलाय त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने सतश आभार मानतोय. तर या ठिकाणी सामना सुरूच होतोय. या ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र. या ठिकाणी पाहतोय आपण तर ठीक आहे. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा प्रवीणजी यांच्याकडे जातोय आम्ही 5 षटकांसाठी. धन्यवाद जगदीश पाटील. आपण पाहिलं की या संपूर्ण सामन्याच्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, त्यानंतर पहिल्या सामन्याच्या उत्तरार्धाचं यथार्थ वर्णन ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून झालं जगदीशजी पाटील नारिवली. धन्यवाद आहे आपलं. पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवर अतिथींचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुन कळंबोली पुनश्च एक वार या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत जगदंबा वाकलन विरुद्ध जय वागेश्वर देसाई. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू, चेंज ऑफ पेस. गती जर पाहिली आपण थोडस धीम्या गतीने हा चेंडूचा मारा केला गेला होता. आणि एकंदर जर पाहिलं तर फलंदाजाची उंची या मैदानावरती सर्वाधिक उंचीचा हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या चेंडूने उसळी घेतली गेली होती, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून कव्हर आणि पॉइंटच्या माधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती सोपातोय, मात्र चेंडू सीमा रेषे पार, दणदणीत चौकार. चौकारानं मात्र संघाला एकूण धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आल्याच. स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज बिपिनच्या माध्यमातून. आघाडीचा गोलंदाज म्हणून बिपिनचा वापर केला गेला. एकूण P1चं हे षटक. 5 षटकांची ही पहिलं सत्र असणार आहे. 5 षटकांची ही लढत असेल आणि 5 षटकांमध्ये पहिली 2 षटकं ही क्षेत्ररक्षणाची निर्बंध असलेली. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॉडी वेट ट्रान्सफर केला गेला, क्रीजच्या खोलीचा वापर केला गेला. परंतु जे एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, ते एलिव्हेशन मात्र देता आलं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि 1 धाव मात्र हे दोनही फलंदाज या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. या एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 1 मात्र होतोय समाप्त. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 1 गडी बाद 9 धावा. बाद होणारा एकमात्र फलंदाज आपण पाहिलं सोमनाथच्या माध्यमातून, ज्यानं चौकार जरूर खेचला. सामन्याला सुरुवात दणदणीत मिळवून दिली, परंतु त्यानंतर मात्र सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरला. या अगोदरचा जर आपण सामना पाहिला तर जय गणेश पाले संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. परंतु जर सुरुवात आपण पाहिली, सुरुवात खूप चांगली झाली होती. 11 धावा धावफलकावर आल्या होत्या, परंतु सातत्य राखण्यामध्ये हा संघ कुठेतरी मागे पडला आणि म्हणूनच की काय या स्पर्धेतून मात्र त्या संघाला निरोप द्यावा लागला. परंतु ज्या पद्धतीनं जय हनुमान टायगर संघानं सुरुवात केली, पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा धावफलकावरती उभारल्या आणि जणू विजयाची मुहूर्त मेढ मात्र रोवली गेली पहिल्या 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर मात्र विजयाचा मार्ग सुखकर केला. एकूण 10 चेंडू 27 धावांची बहारदार खेळी करणारा खेळाडू ठरला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर खूप भव्य दिव्याच्या आयोजन आपण एकविरा आई ग्रुप
नागावच्या माध्यमातून आई एकविरा ग्रुप नागाव यांच्या माध्यमातून स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018च्या माध्यमातून पहिल्या फेरीतील दुसरी लढत नाणेफेक जिंकली. जय वागेश्वर देसाई संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. परंतु अजूनही सत्र पहिल्यातील 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मच्छिंद्र खेळतोय 4 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 5. तर फलंदाज सोमनाथ जो बाद होणारा एकमात्र फलंदाज ठरला. परंतु गुरुनाथचा जर आपण विचार केला तर गुरुनाथच्या वाट्याला अद्याप एकही चेंडू आलेला नाहीये. पहिला खेळ या ठिकाणी निश्चितपणे पहिल्या सत्राचा खेळ सुरू आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि तब्बल 7 चेंडू नंतर फलंदाज गुरुनाथला स्ट्रायकर एंडवर येण्याची संधी मिळाली. एक सामना आठवतोय निश्चितपणे मगाशी देखील उल्लेख केला गेला होता की पॉवर प्लेचा यथोचित वापर कशा पद्धतीने करायचा हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं ते रोमेश कालुवेतराड आणि सनत जयसूर्याच्या माध्यमातून. आणि या 2 फलंदाजांनी नेहमी आणि सातत्यानं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये खूप चांगली आणि बहारदार खेळी करायची आणि त्यामुळेच की काय 96चा वर्ल्ड कप श्रीलंकेने जिंकला. परंतु यावेळेस मात्र क्लासिक काबा ड्राईव्ह लॉफ्टेड फटका चेंडू 1 बाउन्स सेंड टू द फेन्स 4 धावांसाठी. तर 8व्या चेंडूवरती तब्बल या स्पर्धेतला या सत्रातला तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर फलंदाज गुरुनाथ यानं मात्र आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. चौकारानं एक अतिशय देखणा फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पॅड लाईनला चेंडू तर या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 18 धावा. उशिरा का होईना परंतु संधी मिळाली ती फलंदाज गुरुनाथला आणि या मिळालेल्या संधीचं मात्र सोनं केलं गेलंय. बॅक टू बॅक 2 चौकारानं दबाव निर्माण केलाय तो गोलंदाज आकाशवरती. हॅलो तर निश्चित या ठिकाणी पाहुण्यांचं सुद्धा आगमन झाले होते. प्रवीण शेठ असतील घनसोलीचे, त्याचबरोबर सुषमाताई भोईर ऐरोलीच्या यांचं आगमन झालं होतं. त्याचबरोबर त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी आले होते. वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला त्या निश्चितच भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने त्यांचं मी लाख लाख आभार मानतोय. तर या संपूर्ण स्पर्धेतली पहिली चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ती फलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. संधी जरूर उशिराने मिळाली. सामन्याच्या 8व्या चेंडूवरती पहिला चौकार लगावला, पहिली संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र जी चौकारांची शृंखला सुरू केली आहे यावेळेस देखील थोडंसं चेंडूला आपण पाहतोय उंची दिली गेली. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाच्या माध्यमातून आणि या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी ठरलाय. परंतु कदाचित तर पहा या ठिकाणी फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. नसीब देखील आडस्याचं साथ देत असतो, शूरवीराचा साथ देत असतो. पहिल्या 3 चेंडूवरती फलंदाजावरती केले गेलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र थोडस मानसिक दडपण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांवरती. चेंडूची अचूक फेक करता आली नव्हती, बॅकअप त्या ठिकाणी तयार नव्हता आणि चौकाराच्या माध्यमातून ओव्हरथ्रो मिळाला आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या होत्या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. म्हणजे मागच्या चेंडूवर आल्या 6 धावा. या 6 धाव्यानं संघाची एकूण धावा संख्या षटक क्रमांक 2 सुरू असताना 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 9 धावा. परंतु त्यानंतर मात्र हे षटक अत्यंत महागडं षटक ठरले ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 6 धावांचा फटका आपण या ठिकाणी पाहिला आणि त्यानंतर 1 धाव म्हणजे तब्बल एकूण धावा खर्च केल्या गेल्या त्या 19 धावा. थोडंसं
महागडं षटक ठरतंय, परंतु यावेळेस मात्र किंचित उजव्याच्या बाहेर चेंडूला ठेवलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून चेंडूला उसळी दिली गेली आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू जाऊन विसावतोय तो एसटी रक्षकाच्या हातात. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे आपण पाहतोय जय वागेश्वर देसाई संघ विरुद्ध जगदंबा वाकलन या दोन संघादरम्यान सुरू असलेली ही पहिल्या फेरीतील लढत या ठिकाणी आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर एक फ्लाइंग स्टार्ट, एक आक्रमक सुरुवात मात्र या ठिकाणी मिळवली गेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 1 गडी बाद. प्रतिषटक 14च्या सरासरीनं 28 धावा. याच धावगतीने जर धावा आल्या तर निश्चितपणे तब्बल 70 धावा 5 षटकांमध्ये हे समीकरण निश्चितपणे असू शकतं आणि याच उद्देशानं फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र यावेळेस दोनही फलंदाजांच्या कौतुक करावं लागेल. फलंदाज गुरुनाथचं एकूण 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असताना 7व्या चेंडूवरती त्याला संधी मिळाली, 8व्या चेंडूवर त्याला संधी मिळाली आणि सलग 3 चौकारानं मात्र त्यानं आपली क्षमता या मैदानावरती दाखवून दिली. आक्रमण केलं ते गोलंदाज आकाश वरती. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये आलेले 3 चौकार आणि त्यानंतर मात्र आलेलं मानसिक दडपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालं. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आले एकूण 6 धावा. अंतिम चेंडू निर्धाव फेकला गेला, कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला तो गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. तर निश्चित या ठिकाणी आता मात्र आपल्या खात्यातील सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे दिलीपजी पाटील यांचा वापर केला गेलाय. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे. आपल्या फिरकीच्या जादूवरती अनेक आणि भल्या भल्या फलंदाजांना थांबवण्याची क्षमता ज्या गोलंदाजाच्या मनगटामध्ये असा विक्रमवीर गोलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती आणि आल्या आल्या पहा आपल्या गोलंदाजाची धार मात्र या ठिकाणी दाखवली. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं होतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येईल. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेनं वळतोय. पंचांचा इशारा निश्चितपणे या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून येतोय, बाईच्या माध्यमातून येतोय, पण ते एसटी रक्षकाला देखील हा चेंडू चकवतोय. आणि धावांचा जर आपण विचार केला तर 1 धाव जरूर धाव फलकावरती आली आहे, परंतु ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजी होत होती या फलंदाजीला मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न हा गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून केला जातोय. 2 ते 3 पावलांची धाव आहे बा. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूचा मारा केला गेलाय. शफल जरूर झाला होता फलंदाज, परंतु चेंडू इतक्या वेगानं गिरकी घेतोय की सरळ चेंडू जाऊन वेसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. या ठिकाणी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मात्र यावेळेस टाइम करता आलेला नाहीये. नीटचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षणाची साथ मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. जेल घेण्याची संधी जरूर होती, परंतु ही संधी मात्र गमावली गेली. पाहूया धावबादच्या स्वरूपामध्ये जरूर फलंदाज बाद होईल. कॉलिंग प्रॉपर नव्हती, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज गमावलाय. हॅलो. तर असं म्हटलं जातं अति काही संकटात नाही. यावेळेस मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. लॉफ्ट केलाय चेंडू. फलंदाज गुरुनाथचा जर आपण विचार केला तर तब्बल 4था चौकार फलंदाज गुरुनाथच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. फिरकीची जादू या मैदानावरती पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहायला मिळाली, परंतु जसं गुरुनाथ मैदानावरती आला पुन्हा एकदा चौकार.
केलं होतं की याच धावगतीने जर धावा आल्या तर तब्बल धावांचा उच्चांक या मैदानावरती आपल्याला 70 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. परंतु त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर धावगतीला तिसरा फलंदाज गमावला गेलाय आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा आल्यात तर 52 धावा. नवका फलंदाज यावेळेस मैदानावरती बाळाराम
परंतु बाळाराम असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र असणार आहे तो विस्फोटक फलंदाज गुरुनाथ. ज्या गुरुनाथच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण गुरुनाथ बाद झालेत, माफ करा, या ठिकाणी गुरुनाथ हा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. आणि एकंदर जर आपण योगदान पाहिलं गुरुनाथच्या फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगले योगदान या फलंदाजानं मात्र यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह गोलंदाजच्या डोक्यावरून, ज्याला सर्वात सेफेस्ट झोन मानला जातो, चेंडू वन बाउन्स सीमा रेखा बाहेर 4 धावांसाठी. तर या चौकारानं मात्र आणखीन एक धावसंख्येचा उच्चांक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. या दरम्यान सन्माननीय श्री रेवणजी पाटील साहेब, शाखा प्रमुख शिवसेना शिरडोन, मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचं आपण पुनश्च एक वार या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. विचार करण्यास भाग पाडलाय फलंदाजीच्या दमदार फलंदाजीच्या बळावरती गुरुनाथचा जर आपण विचार केला, झेलबादच्या स्वरूपामध्ये जरूर बाद झाले, परंतु बाद होण्या अगोदर जी कामगिरी दिली गेली होती संघनायकाच्या माध्यमातून, ही कामगिरी मात्र चोख बजावली गेली. 56 धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने अंतिम चेंडूवर आला चौकार, आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती धावा आल्या त्या एकूण 56 धावा. तर याच दरम्यान ज्यांचं व्यासपीठावरती आगमन होते, आपल्या या ठाणे जिल्ह्याची शान आहे, गाणं फेमस झालं आणि सर्वात जास्त व्ह्यू या गाण्याला मिळाल्यात, आणि ते गायक खऱ्या अर्थाने नागावचे सुपुत्र या ठिकाणी श्रीनाथ पाटील यांचे बंधुराज, या ठिकाणी संजय पाटील यांचं शुभागमन झालंय. तर मोस्ट वेलकम, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत प्रवीणजी. निश्चित या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक अशी गीते आपण या क्रिकेटच्या सन्मानांच्या व्यतिरिक्त सन्मानाच्या बद्दल आपण पाहिले, आणि अनेक खेळाडूंचा गुणगौरव हा या गीतांच्या माध्यमातून केला गेला. आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंमध्ये एक नवे चैतन्य, एक नवी ऊर्जा भरण्याचं काम या गीतांच्या माध्यमातून केलं जातं. कारण ज्यावेळेला एखादा खेळाडू हा मैदानावरती परफॉर्म करत असतो आणि त्यावेळेला त्याच्या नाव असणारं गीत ज्या डीजेच्या माध्यमातून वाजवलं जातं, त्यावेळेला जो कॉन्फिडन्स लेवल आहे त्या खेळाडूचा, हा कॉन्फिडन्स लेवल एका उच्चांक दर्जावरती निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातूनच की काय, हे खेळाडू विविध मोठमोठ्या स्पर्धा, आज आपण पाहतोय रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्याची शान आणि क्रिकेट खेळाडू हे आज आपण साता समुद्रा पलीकडे देखील पाहिले. शारजाच्या मैदानावरती आपण रायगडचे खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला पाहिला, आणि खऱ्या अर्थानं आपल्या रायगड वासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेस मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, थोडंसं जर आपण पाहिलं चेंडूची दिशा उजव्याच्या बाहेर होती, त्या ठिकाणाहून हा चेंडू लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु इतक्या वेगानं हा चेंडू फेकला गेला होता की केवळ बॅटीचा बॉटम एज घेत चेंडू गेला तो शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, जिथे मिळाली केवळ सिंगल. 5वं षटक, पहिल्या सत्रातील अंतिम षटक, आणि धावफलकावर धावांचा जर विचार केला तर 57 धावा धावफलकावर, 57 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांचा जर आपण बाद झालाय. गुरुनाथनं बाद होण्यापूर्वी मात्र खूप चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिल्यात. आता मात्र पुन्हा एकदा पाहतोय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या दरम्यान, आणि तब्बल 3 धावा या चेंडूवरती मात्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून घेतल्या जातात. संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर 60 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. 60 धावा ही देखील जमेची बाजू या मैदानावरती असणार आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 48 धावांचं लक्ष गाठत होतं. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू, यॉर्करचा वापर, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, आणि अंतिम षटकामध्ये वापरलेला यॉर्कर मात्र यष्ट उद्ध्वस्त करतोय फलंदाज बाळाराम याच्या. नशिबात कसा झाला तुझा रे घात, काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रे घात. साऱ्या मित्रांच्या हृदयात, साऱ्या मित्रांच्या हृदयात आठवणींची जळते बात, आठवणींची जळते बात, काय लिहिलं. तर या दरम्यान बघा सर्व या ठिकाणी उपस्थितांना, खवय्यांना या ठिकाणी निश्चितच संधी असेल की या आमच्या उजव्या बाजूला डाळ मुंडी मिळेल. खायचं जर कोणाला असेल तर चविष्ट पदार्थ आहे, आपण खा, पण खिच्यातले पैसे संपून निश्चितच या ठिकाणी मिळेल. तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. थँक्यू. निश्चित या ठिकाणी खवय्यांसाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे. जगदीशी अतिशय अल्प दरामध्ये उत्कृष्ट दर्जाचा आणि चविष्ट जेवण मात्र या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु अंतिम षटकामध्ये जी धावगती होती, या धावगतीला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून, झेल घेण्याची संधी जरूर होती, संधी गमावली आहे, मात्र या चेंडूवरती मिळाल्यात
त्या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या 2 धावा. 2 धावांवरती समाधान हे निश्चितपणे मानावं लागेल आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं मात्र सांघिक धावसंख्येला पुन्हा एकदा मिळते वळ. संघाची एकूण धावसंख्या 62 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर जगदीश सर एकूण 14च्या सरासरीने तब्बल 28 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यावेळेला आपण भाकीत केलं होतं की जर याच धावगतीने धावा आल्या तर 5 षटकांमध्ये 70 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच धावगतीनं धावा जमा करण्याचा प्रयत्न हा गुरुनाथच्या फलंदाजच्या माध्यमातून केला, ज्या गुरुनाथनं 12 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. तब्बल 5 चौकार 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकारांची आत्तषबाजी ज्या खेळाडूने या मैदानावरती केली, संपूर्णपणे गोलंदाजावरती वर्चस्व या फलंदाजानं गाजवलं आणि जोपर्यंत हा फलंदाज मैदानावरती होता तोपर्यंत धावांचा डोंगर हा मात्र या ठिकाणी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाला. यावेळेस पंचांकडे जोरदार अपील मागितली जाते आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज गमावलाय, तो फलंदाजी करणाऱ्या जगदंबा वाकलन संघानं. 2018चा हा पहिल्याच वर्षाचा 2018चा हा पहिल्याच वर्षाचा याला हातभार सागर पाटील चषक आहे ना गावाला. एक शीर्षक गीत आपण या स्पर्धेचं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जगदीश सर एकंदर जर आपण पाहिलं तर 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे, परंतु या 5 दिवसाच्या स्पर्धेसाठी गेल्या कित्येक महिन्यांची पूर्वतयारी आणि गेले कित्येक महिन्यांपासून या स्पर्धेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जमवाजमव असेल, मैदानाची तयारी असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मंडप व्यवस्था असेल, खानपानाची व्यवस्था असेल, पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान असेल, अनेक प्रकारची कामे हे आमचे आयोजक हे सातत्यानं करत आले. आणि खऱ्या अर्थानं ही जी ताकद आम्हाला मिळते ती स्वर्गीय सागर पाटील यांच्याबद्दल असणारं प्रेम, यांच्याबद्दल असणारी आत्मीयता, यांच्याबद्दलचं आदर आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अतिशय कमी वयामध्ये लोकांच्या हृदयामध्ये या व्यक्तिमत्वानं स्थान निर्माण केलं होतं आणि म्हणूनच की काय आज त्यांच्या नंतर त्यांच्या आठवणींना उजाळा मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जातोय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, मनगडाच्या साह्याने ऑनसाइडला चेंडू वळवलाय. मानस होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु गोलंदाजीची जी लाईन होती ती लाईन मात्र अतिशय भेदक होती आणि त्यामुळेच की काय 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. हलक्या हाताने चेंडू तटवला गेला होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता आणि त्याचा फायदा मात्र उचलला. अंतिम चेंडूवर मिळाल्या या 3 धावा आणि या 3 धावांच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धावा आल्या 65 धावा. लक्ष जरूर आपण पाहिलं तर मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट अंटिल अनलेस यू ट्राईड. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत अशक्य असं काही नसतं, कारण 1 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. तसं पाहता असे अनेक विक्रम आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घडतायत आणि या विक्रमांच्या माध्यमातून मात्र आपण हा क्रिकेट खऱ्या अर्थानं बहरत चाललेला किंवा क्रिकेटला आलेलं ग्लॅमर जे आहे ते ग्लॅमर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. तर पहिलं सत्र या ठिकाणी होतंय समाप्त. थोडासा अवधी आपल्याकडे मिळतोय, तर पुन्हा एकदा आपण जाऊया सुमधुर संगीतासाठी DJ गणेश यांच्याकडे. भरत भोईर दादा हे आले मैदानी सामने पाहायला. हॅलो
तर चला नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी फडकेपाडा विपक्ष बेलिवली, या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण याचा बेलिवली संघ निश्चित या ठिकाणी आला असेल तर ठाणे नगरीमध्ये प्रथम त्यांचं सहर्ष स्वागत. तर कॅप्टन आला असेल तर या मंचावरती आपण टॉस साठी याबा. पहिलं सत्र खेळाचं संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये जर बघितलं तर जगदंबा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल या ठिकाणी 65 धावा नोंदवल्यात आणि 66 टार्गेट, 66 धावांचं टार्गेट असेल. येणाऱ्या 5 षटकामध्ये 66 धावा कराव्या लागतील. 13.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा मात्र त्यांना या ठिकाणी ठेवावा लागेल तो देसाई टीमला. निश्चित सर्व संघांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सूचना येतात की सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये हस्त आंदोलन अर्थातच सेकंड करण्यासाठी रांगेत जायचं आहे, कारण शिस्त बघायला मिळाली पाहिजे. बऱ्याचशा स्पर्धा असतात त्याच्यामध्ये शिस्त बघायला मिळतोय, मात्र ही सुद्धा मोठी स्पर्धा आमच्या 14 गावामध्ये प्रथमच ह्या वर्षी एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. त्यामुळे आपली शिस्त काय आहे संघाची ती दाखवा. आपण मैदानामध्ये ज्या वेळेस जाल किंवा बाहेर याल त्यावेळेस सर्वही रांगेत जायचंय. तर सामना सुरू होतोय या ठिकाणी पाहतोय आपण आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय निश्चितच प्रसाद सहस्रबुद्धे आणि त्याचबरोबर उमेशजी केणे या दोन पंचांना पाहतोय. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघाने विशाल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू यावेळेस मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये आणि चेंडूला घेऊन सीमा पलीकडे जातोय. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात. तर पहिल्या चेंडूला फलंदाज पाहतोय साई आणि विशाल. ही सलामीची जोडी देसाई संघाच्या वतीने गुरुनाशेठ मात्र्यांचा संघ या ठिकाणी बघायला मिळतोय. या संघाचे पुरस्कर्ते निश्चितच ते आहेत. तर पहिला चेंडू फेकलाय, दुसरा चेंडू पाहतोय. या चेंडू तर निश्चितच संघ जरी वाकळून विपक्ष देसाई असला तरी या दोन्ही संघाचं नाव खूप मोठं आहे. मग त्यांचा ए संघ असो, बी संघ असो, सी संघ असो, कोणताही संघ असो, प्रत्येक संघामध्ये फार मोठे स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. देसाई संघाच्या वतीने पण पाहतोय. त्याचबरोबर जगदंबा वाकळण संघ जो निश्चितच मोठ्या मोठ्या संघांना सुखद धक्का देणारा हा संघ म्हणून ज्या संघाची वर्णी आहे. हा चेंडू यॉर्क लाईनचा फेकला होता, अपील केलं गेलंय पंचांकडे. निश्चितच साईने या ठिकाणी बघितलं तर एक चौकार एक षटकार ठोकला. स्वतःवरती नाराज आहेत. कशा प्रकारे खेळायचं होतं, मात्र ज्या वेळेस लेग बीपरचा अपील देतात त्यावेळेस मात्र 4 गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले जाते. पहिली चेंडूची लाईन, लेंथ आणि चेंडू हाईट पिक्टर किती आहे, आणि त्याच्यानंतर जर या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित जुळत असतील तंतोतंत तर निश्चितच त्याच्यानंतर पंच डिसिजन देत असतात. मात्र अतिशय चांगला निर्णय पंचांच्या वतीने पाहायला मिळतोय आपल्याला. पहिलं विकेटचं पतन होतं या ठिकाणी देसाई टीमचा. वन डाऊनचा फलंदाज पाहतोय आपण योगेशला. मात्र तिसऱ्या क्रमांकाला क्रिकेटमध्ये फार महत्व असतंय आणि तिसऱ्या क्रमांकावरती येऊन फलंदाजी करणं फार रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीचं काम असतोय. या संघाचा हा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने अर्थात जमिनी लगत जातो डीप मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. बाळा होते मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. 2 धावा मिळाल्या त्या मात्र या संघाला. धावसंख्या पाहतोय धावपळक
सोमनाथला पाहतोय, अतिशय चांगली संघनायक आहेत स्वतः. निश्चितच MS धोनीला सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय संघनायकाच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू मोठा फडका, मात्र चेंडू आलो. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय चेंडूला, अतिशय चांगला देखना फडका. या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं. निश्चितच तिसरी धाव सुद्धा मिळतोय. 4 धावा होतील का? मात्र 3 धावा कंप्लीट केल्यात आणि अतिशय चांगला थ्रो पैकी येतोय. तोपर्यंत 3 धावा स्वतःला झोकून दिलं होतं बाळाने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र 1 धाव वाचवली. कारण नेहमीच आपल्याला ज्या वेळेस मैदानावरती क्षेत्ररक्षक करतात त्यावेळेस मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. कारण संघर्षातूनच विजय मिळतो आपल्याला. कारण बिना संघर्षाचे कुछ नाही मिळता असं म्हटलं जातंय. मात्र संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढा मोठा विजय आपल्याला मिळवता येतोय. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना या ठिकाणी स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज योगेशला, जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट सुद्धा मिळाला असं, मात्र कवचला बॅकअपला कोणी नव्हतं. त्यामुळे लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. या ठिकाणी लेग बायचा इशारा केला जातोय. निश्चितच 2 पंच प्रोफेशनल पंच म्हणून व्यावसायिक पंच ज्यांच्याकडे बघितलं जातोय. तर आजकाल पंचावरती सुद्धा खूप दबाव असतो चांगली कामगिरी करण्यासाठी. मात्र क्रिकेटच्या नियमानुसार त्यांना तर या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त झालाय. या ठिकाणी अशा घटना बऱ्याच वेळा मैदानावरती बघायला मिळतात आपल्याला. तर प्रवीण याचं कारण आहे, पाहतोय आपण वेळोवेळी सातत्याने क्रिकेट खेळलं जातंय, डेली क्रिकेट ज्याला म्हटलं जातोय. तर थोडंसं थकान या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळतोय. आणि ज्या क्रिकेटला गोष्टी लागतात वापरण्यासाठी योग्य उपकरण त्याचा आपण वापर नेहमीच करायला पाहिजे. सेंटर गार्ड असेल, पॅड असेल. निश्चित या ठिकाणी एक दुसरे गायक आमचे ज्यांनी 14 गावाचं नेहमीच नाव उज्ज्वल केलं असे अभिमन्यू दादा पाटील यांचं शुभागमन होतंय. तर त्यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे चौकार.
ते दुसरं षटक P2चं दुसरं षटक नेवाले एंड कडून गोलंदाजाला पाहतोय आपण. हा चेंडू मोठा फडका यावेळेस मात्र क्षेत्राच्या त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केले होते मात्र झेल सुटलाय. अजिंक्य होते मात्र झेल सुटला आणि षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका विचार केला तर 66 धावांची गरज होती. 30 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. चला बघू शकता आपण. बसा. बऱ्याच वेळेला
तर निश्चित 5 राकेश म्हात्रे असेल, ऋषिकेश पवार, आकाश चोरगे आणि राजेश पाटील. तर निश्चित आमची टीम तर ठाण्यामध्ये प्रथम वाकलन इथे खेळायला आली होती, त्यावेळी तिथे आम्ही हरलो होतो. त्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा इथे श्री स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक नागावमध्ये दुसऱ्यांदा खेळायला आलो. यावेळेस जिंकण्याचा निश्चित